तुम्हाला भाग घ्यायचंय का कॉकरोच जनता पार्टीमध्ये? पण त्यासाठी तुम्हाला बेरोजगार असणं महत्वाचं आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या कॉकरोच जनता पार्टीबद्दलच मी बोलते. मात्र ही नेमकी काय आहे, ही व्हायरल का झाली आणि त्याचं काय झालं? तर त्याचं झालं असं की भारताचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशातील तरुणांना झुरळाची उपमा दिली. ज्याचा आपण प्रत्येकजण द्वेष करतो, त्याची उपमा दिली. ते म्हणाले की देशातील काही तरुण हे झुरळांसारखे आहेत. त्यांना रोजगार मिळत नाही आणि मग कुठल्याही व्यवसायात स्थान मिळत नाही आणि मग त्यामुळं हे जे तरुण आहेत ते सोशल मीडियावर येतात किंवा RTI कार्यकर्ते म्हणून सगळ्यांवर टीका करतात आणि फिरतात. मग काय, ही त्यांची जी विधान आहे ती जास्त चर्चेत आली. मग नाराज झालेल्या यामुळं एका मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं, ज्याचं नाव आहे अभिषेक दिपके, यानं हे पेज काढलं. अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून त्यानं कॉकरोच जनता पार्टी नावाने एक वेबसाईट काढली, इंस्टाग्राम हँडल सुरू केलं आणि एक्सवर देखील त्याचं अकाउंट ओपन केलं. आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉकरोच जनता पार्टी चर्चेचा विषय ठरलेली आहे. जेव्हा अभिषेकला याबद्दल विचारलं असता त्यानं सांगितलं की इंस्टाग्रामवर फक्त 3 दिवसात या पेजचे 40 लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स वाढले. तसेच 2 लाखापेक्षा जास्त लोकांनी वेबसाईटवर नोंदणी केली आहे. जर तुम्हाला या वेबसाईटवर सदस्यत्वासाठी नोंदणी करायची असेल तर त्याच्या काही नियम अटी आहेत, असं देखील अभिजित दीपक यांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशातल्या तरुणाचे, विशेषतः जेनझीला भेडसावणाऱ्या समस्या, शिक्षणाचा खालावत चाललेला दर्जा, न्यायपालिकेत होणाऱ्या त्रुटी, बेरोजगारी आणि अशा अनेक समस्या या जवळून बघितलेल्यांना अभिजित यांनी या पक्षात सहज येण्यासाठी आमंत्रण दिले, सुरू केल्याचं म्हणलं. आता त्यांची ही पार्टी पुढे जाऊन कोणकोणत्या पार्ट्यांना धक्का देते हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र तुम्ही पण बेरोजगार आहात का आणि तुम्ही इथले सदस्य होऊ शकता का, किंवा तुम्हाला आवडेल का इथलं सदस्य होणं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.